तेव्हा म्हणत होते की जास्त हवेत गेले, शर्यत जिंकल्यामुळे, पण त्याच्यानंतर कुठेतरी असं म्हणायचं प्रेक्षकांचा फॅन्स, बकासूरचा फॅन्स तुम्हाला माहिती आहे म्हणणं होतं म्हणजे आम्ही बैलगाडी क्षेत्रात आलो तसं सोबतच आम्ही क्षेत्रात आलोय, असं आमचं काही लेवय नाही. तो आणि आम्ही एकाच वर्षाला ज्यावेळेस आमचा पिस्टन पळायला लागला लहानपणी, त्याच वेळेस बकासूर बी पळायला लागलो. त्यामुळे आम्ही येता शेतात एकत्र आलोय आणि तेव्हापासून आमचे म्हणजे मैदानात असतं की नाही सारखी लढत व्हायची. त्याच्यामुळे लोकांना वाटतं यांचं काहीतरी वादविवाद आहेत, पण आता काय सेमी फायनलला थोडीफार इकडे तिकडे लढत व्हायची. नंदराज शेटमुंगाजी ओवळे आणि तेजस अशोक भंडारी यांच्यासोबत आपला करार 3 महिन्यात झालेला हा पूर्ण सीझन मुंबईचा. तर 3 महिने इकडं बैल त्यांच्याच नावावरती पडणार. कोणला ट्रोल नाही करणार, कधीच काय नाही. नाही. ते तुम्ही हारल्यावर पण त्यांची मुलाखत घ्या आणि जिंकल्यावर पण घ्या. त्यांचं म्हणजे समान हसरा चेहरा राहणार, त्यांचं म्हणजे काहीच नाही त्याच्यात. आणि मला तरी वाटतं कोणत्याही बैलगाडा मालकाशी त्यांचं वैर नाही, उलट त्यांना नेहमीच स्वागत करत असतात की ज्याने ज्याने बैल दिला त्यांच्या जे चेहऱ्यावरती खुशी असते ना ती अप्रतिम असते. मित्रांनो, मुंबई बिनजोडला येऊन सोन्या 2211ने खरंच आपल्या मालकाचं, आपलं गावाचं नाव रोशन केलं. कुठेतरी बॅकफुटला असतानाच आपल्या आदित्य दादाच्या घरी येऊन चांगलं नियोजनात राहून चांगलं गुलाल घेतोय. मला वाटतं दादा नमस्कार. नमस्कार. ओमकार मिसाल दादा आपल्या समोर आहेत. दादा, मला तरी वाटतं की मुंबई येऊन 3-4 गुलाल तरी झाले या बिनजोडचे, काय म्हणा? हो. ते लगातार 4थी शर्यत आहे बिनजोडचे. जसे मुंबईला मैदान झालं 3 प्याऱ्याचं आपलं सोनपुत्र काढावला कर्जतला, तिथे फायनलला जसं मुंबईत येतं तसं कंटिन्यू गुलाल आहेच. एक आठव पण असतोच इकडे मुंबईत, पण आता आहे आता आपली सध्या चांगलीच दशा आहे. आणि मुंबईच्या बैल मालकामध्ये चांगल्याच नजरेत आले सोन्या 2211, आकाश शेठ राऊत दादा यांचा शंभू, ज्याने मथुराने शंभूने प्रथम क्रमांक केला होता. त्याच्यानंतर बिनजोडला सुद्धा शंभूच्या पैऱ्यात पळून आज 1 नंबर केला. कसा आनंद आहे? आनंद तर खूप छान. एवढं लांबून येतोय म्हणल्यावर काहीतरी आपल्या असेल, त्याच्यामुळे आपण एवढं लांब येतोय. आपल्या बैला विश्वास आहे, मग आपण एवढं लांब 250-300 किलोमीटर प्रवास करून इकडे मुंबईला येतो शर्यत करायला. दादा बघू, तुम्हाला भरपूर ट्रोल होत होतं जेव्हा बकासूर मैबा होता आणि पिस्टन, तेव्हा म्हणत होते की जास्त हवेत गेले, शर्यत जिंकल्यामुळे, पण त्याच्यानंतर कुठेतरी असं म्हणायचं प्रेक्षकांचा फॅन्स, बकासूरचा फॅन्स तुम्हाला माहिती आहे म्हणणं होतं की आज तेवढा हे जल्लोष नव्हता करायला पाहिजे म्हणून बकासूर बॅकफुटला गेला. पण खरं कारण काय आहे आता सांगा ना तुम्ही. तसं आपल्या मनात तर काय तसं नसतं. काय फॅन फॉलोअर्स काय ते लावलावी करण्याच्या कामाचे आहेत. त्यांचं आपण काय तोंड दाबू शकत नाही आपण त्यांचं. त्यामुळे त्यांचं काय बोलणारे बोलतच राहतात, त्यांच्याकडे आपण काय जास्त लक्ष द्यायचं नाही. त्यांचं काम आहे ते बोलणारच, आपल्या पद्धतीने चालायचं आपण. बरोबर दादा. आता तुम्ही कुठेतरी मोकळेपणाने त्या गोष्टीवरती भरपूर 2-3दा बोललेत, म्हणून आता कुठे असं बकासूरचं म्हणजे असा जर राहिलं तर आता कसं सोन्या 2211ला गुलाल भेटतो, म्हणजे कुठेतरी त्या नंदीचा आशीर्वाद आहे. तुम्ही किती मानता त्या बकासूर देव? तुम्ही म्हटले की बकासूर देव आहे, तर किती मानता त्याला? नाही, तो म्हणजे देवच आहे आपल्यासाठी. आता त्याचा म्हणजे देवाचा त्याला अवतारच आहे, त्याच्यामुळे तो आपल्यासाठी देवच आहे. आणि मी जसं माझ्या बैलांना नंदी मानतो तसंच म्हणजे मी सगळ्याच बैलांना एक सारखं समजतो. असं काय नाही की माझा बैल आहे म्हणून मी त्यालाच हे करतो. मी सगळ्या नंदीत काय वेगळंपणा आहे, असं सगळे एक सारखेच नंदी असतात. त्याचं काय त्यांना मी कधी असं वाईट समजत नाही. ठीक आहे, काही जण असतात काही खोडकर गोष्टी, त्याच्यामुळे थोडंफार चालत राहतं. पण बैला तर आपलं बैलाशी कधी आपलं वैर नाही कुठलंच. दादा बघा, आता मी बघितलं की पडद्या मागे जे घडतं ना ते प्रेक्षकांना माहिती नसतं. आता मी सकाळीच बघितलं जेव्हा दादाच्या गोठ्यावरती बकासूर सुद्धा आले होते, तुम्ही सुद्धा आले होते. तुमचं सुद्धा त्यांच्याशी मस्त बोलणं झालं, एकदम हसत खेळत बोलणं होतं. म्हणजे तुमच्यात कुठंच वादविवाद नाही, पण कुठेतरी थोडंसं वाईट जर थोडासा जल्लोष झाला किंवा त्यांना शेवटी ते बकासूर प्रेमी आहेत, बकासूर प्रेमीला ते आवडलं नाही म्हणून ते कुठेतरी, पण तुमचं आणि त्यांचं नातं आता पण तसंच आहे. काय बोलणं झालं असं तुमचं त्यांच्यात? आमचं नातं म्हणजे जसं आम्ही बैलगाडी क्षेत्रात आलो तसं सोबतच आम्ही क्षेत्रात आलोय, असं आमचं काही लेवय नाही. तो आणि आम्ही एकाच वर्षाला ज्यावेळेस आमचा पिस्टन पळायला लागला लहानपणी, त्याच वेळेस बकासूर बी पळायला लागला. त्यामुळे आम्ही येता शेतात एकत्र आलोय आणि तेव्हापासून आमचे म्हणजे मैदानात असतं की नाही सारखी लढत व्हायची.
त्याच्यामुळे लोकांना वाटतं यांचं काहीतरी वादविवाद आहेत. पण आता काय सेमी फायनलला थोडीफार इकडे तिकडे लढत व्हायची. गटालाच एकत्रच यायचे. हो त्याच्यामुळे थोडस व्हायचं इकडे तिकडे. पण असं काय आमचं वैर वगैरे काय नाही. आम्ही रोज मैदान गेलं तरी एकत्र बसणं उठणं सगळ्या गोष्टी एकत्र नाही. राहिलं पण आम्ही पुण्यातच आहे सगळे. आम्ही एकत्रच खेळतो पुणे जिल्ह्यात. त्याच्यामुळे आमचं असं काय वैर नाही. लोक काही समजतात वेगळं त्यांच्यापाशी. दादा सोन्या 22 अकरात आता मुंबई बिंजोरला येऊन त्याने एकदम जम बसवलाय. मग आता आम्हाला पिस्टन तुम्ही बोलले त्याच्या पायाला जे लागले ते रिकवर लवकर होत नाही. तरी पण साधारणतः आम्हाला पुन्हा मुंबईमध्ये, कारण का आता बघा सोन्या नाव करते तर पिस्टनला सुद्धा इथे आणावी आमची इच्छा आहे. आणि आदित्य दादा सुद्धा बोलले आहेत लवकरच आपल्याला पिस्टन सुद्धा नियोजनात दिसणार आहे. कसे आहे अजून त्याची तब्येत कशी आहे? तब्येत हा व्यवस्थित आहे आता. ठीक आहे काढायचं आहे जरा थोडासा लवकरच मोठा कमबॅक असं. आज शर्यत बघितली की शंभू एकदम चांगला स्पीड लावला याच्या पैऱ्यामध्ये जो पळत होता. काय बोलेल त्या नंदीमध्ये बोलत? शंभू घाटावरती 3 फेऱ्यात बी म्हणजे आता चांगला टॉप मध्येच पोहतो. आमचं बऱ्याच दिवसापासून योगायोग घाटावरती चालू होतं शर्यत. पण आमचं योगायोग जुळत नव्हता घाटावरती 3 फेऱ्यात. पण आज तो योग जुळून आला. नक्कीच कसं वाटलं मुंबईमधून येऊन जेव्हा आपला सोन्या 22 अकरा 4 गुलाल घेतो आणि एकही शर्यत हालत नाही, तेव्हा तुम्हाला कसा आनंद आहे आणि तुमच्या गावच्यांना कसा आनंद होतो? इथून तिथे जायचं एवढा लांबचा पल्ला. आम्ही तसं रोज येऊन जाऊन 600 किलोमीटर प्रवास होतो व्हायला. येणं 300 किलोमीटर जाणं 300 किलोमीटर पुणे ते मुंबईकडून. आणि म्हणजे आम्ही सकाळी आलो की संध्याकाळी रिटर्न घरी जातो. बैलाला एवढा प्रवास करून मी कधी कधी 2 शर्यती करून जातो बैल लगातार. आज पब्लिक जास्त आणि काय आता हे पण जास्त टाइम पण जास्त झाला. आता 5-5:30 झालेत. त्यामुळे दुसरी शर्यत होणार नाही. उलट आमची इच्छा असते 2 शर्यती व्हावं. कारण आपल्या बैला विश्वास आहे की आपला बैल आणि जेवढी दुसरी शर्यत असेल मोठी कुठली वेळ असणार गाडी आपला जेवढं पहिल्यापेक्षा दुसरा पहिला बैल अजून टाईट करतो त्यापेक्षा. त्यामुळे आपल्या बैला विश्वास आहे की आलं की 2 शर्यत तरी बैलाला करून काढतं. बैलाला 3 फेऱ्याची पळायची सवय असते घाटावरती. इथं आलं की 1 फेऱ्यात बैल पोहतो. मग ते बैलाचं जबलिंग जुळत नाही. मग इकडून बैल घाटावर 3 फेऱ्यात पळायचं म्हणजे थोडंसं अडचण येते. त्याच्यामुळं मग असं वाटतं की आलं तर 2 शर्यती व्हावं. पण बैलाला प्रवास होतो ना येऊन जाऊन. त्याच्यामुळे ठीक आहे 1 शर्यत झाली 2 शर्यत झाले असं काही नाही. पण आज तर मला तरी वाटतं असं नियोजन केलेलं की आज शर्यती खूप वेळेपर्यंत चालेल. कारण का जेवढ्या शर्यती आहेत तेवढ्याच करण्याचा जगनशेठ प्रयत्न करणार आहेत. शर्यती आता तसं आता मला तर वाटत नाही परत त्याला नाव दिलं ते शर्यतीचं. आता काल 2 दिवस झालं बॅनरला नाव होतं आपल्या शर्यतीला बिनजोडला. पण अजून तर आज पण 8 पर्यंत येतोपर्यंत काही शर्यत जमली नव्हती. आता इथं 8 आल्यानंतर मैत्रीपूर्ण शर्यत झाली आपली. आणि असंच सगळ्यांनी मैत्रीपूर्ण शर्यत करत राहावं हेच एवढंच काही नाही. दादा पैऱ्यामध्ये पळून तालमेल बसून शर्यतीचा गुलाल घेणं हे महत्वाचं आहे. त्याच्या पाठीमागे नियोजन महत्वाचं आहे. आज जेवढे नियोजन झाले सोन्यासोबत एकही फेल नाही गेला. आणि जेवढे नियोजन खेळ करतात कोण नियोजन करतो? आपला आदित्य असेल तेच नियोजन करतो. आता आपला 3 महिन्याचा करार झालाय कालच्या 1 तारखेपासून. नंदराज शेठ मुंगाजी ओवळे आणि तेजस अशोक भंडारी यांच्यासोबत आपला करार 3 महिन्याचा झालेला हा पूर्ण सीझन मुंबईचा. तर 3 महिने इकडं बैल त्यांच्याच नावावरती पडणार. नमस्कार दादा. नमस्कार. आदित्य दादा आताच दादा बोलले की कराराचं आहे. नेमकं करार कसा काय सांगा ना. करार म्हणजे काय लोक बोलतात रक्कम हे ते काय नाही आमच्यात. ती आमची यारी दोस्ती आहे. बापू शेठ आंबेकर झालं, ओमकार मिसाळ झाले, जगदीश बापू शिंदे झाले, आमचे सुजित भोसले, तुषार साबळे, हे आमचं सगळं मित्रपरिवार आहे पुण्यातला. म्हणजे पुन्हा म्हणजे आमचं दुसरं घर आहे. तिथं बापूंच्या इथं कधी पण गेलं ना 4 दिवस राहा 5 दिवस राहा तिथं काही टेन्शन नसतं आपल्याला. तर आपलं कसं रिलेशनवर आहे. बाकी लोकांसारखा पैशाचा व्यवहार याच्यात काही कुठल्याही पद्धतीचा नाही. तर म्हणजे नाही मोकळं बोललेलं चांगलं आहे ना. बिनजोडला कोणाच्या नावाने ही गाडी करारामध्ये धावली जाते? बिंजोडला ही गाडी सिद्धेश नंदराज शेठ मुंगाजी ओवले पनवेल तेजस अशोक भंडारी गांधारी कल्याण या नावाने ही गाडी पळेल. आज त्यांची उपस्थिती नाही दिसत मला. ते मामांच्या मुलींचं ना नवीनच लग्न झालेलं आहे ना. तर ते येणार होते पाहुणे घरी जेवण करायला. त्याच्यामुळे मामांना यायला जमलं नाही. मामांचा मुलगा पण लाईव्ह बघत होता, मामा पण लाईव्ह बघत होते. त्यांची खूप इच्छा होती. नंदराज शेठचं म्हणजे मामा आहेत आमचे, त्यांचं म्हणजे स्वभाव तुम्हाला पण माहित आहे कसा काय. 1 नंबर. आणि दादा खरं सांगू मुंगाजी दादा जर इथे असते ना तर मुलाखत असते ना त्यांच्या मुलाखतीला जी मजा येते ना ती म्हणजे अवसम. कारण त्यांची मुलाखत मी टाकली होती लाखोमध्ये व्ह्यूज जातात. त्यांचं बोलणं असतं ना पद्धतीने हसत खेळत बोलणं असतं. हसत कोणला ट्रोल नाही करणार कधीच काय नाही. नाही. ते तुम्ही हारल्यावर पण त्यांची मुलाखत घ्या आणि जिंकल्यावर पण घ्या.
त्यांचं म्हणजे समान हसरा चेहरा राहणार, त्यांचं म्हणजे काहीच नाही त्याच्यात. आणि मला तरी वाटते कोणत्याही बैलगाडा मालकाशी त्यांचं वैर नाही, उलट त्यांना नेहमीच स्वागत करत असतात की ज्याने ज्याने बैल दिला त्यांच्या जे चेहऱ्यावरती खुशी असते ना ती अप्रतिम असते. दादा शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच सोन्या 2211 पुन्हा ओमकार दादा पुन्हा दिसेल, कारण का तो नाव करतोय तो का परत आणू आपण मुंबईमध्ये आणि बिंजोरच्या शर्यती खेळत जाऊ. चला धन्यवाद तुम्हाला.